मी पेशंटला समजून सांगतो, की तुम्हाला हा आजार आहे. हा आजार नेमका का झाला? हं, याचं कारण काय घडलं? हं. हे कशा पद्धतीने झालं? आणि आपल्याला यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे? नुसतं मेडिसिन घेऊन तुम्ही निघून गेले, तर बरं होईलच अशी गॅरंटी नाही. तुमचा त्याच्यावर प्रभाव पाहिजे, की तुम्ही स्वतः ते करता का? तरच ते तुम्ही सांगायला बरोबर. लोकांना सांगू शकतात. म्हणजे तुम्ही लोकांना सांगायचं, तुम्ही खूप व्यायाम करा आणि स्वतः व्यायाम करत नसेल, कोणी तुम्हाला फॉलो करणार नाही. बरोबर. तुम्ही जेव्हा लोकांना सांगता, की हा व्यायाम करा, तुम्ही स्वतः ते करणं गरजेचं आहे. आहार तुम्ही शिकवता, त्यावेळेला तुम्ही तो आहार पाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पेशंट माझ्याकडे खूप मोठ्या घरच्या पेशंट माझ्याकडे आल्या. आल्या-आल्या त्यांनी काय सांगावं? "डॉक्टर माझे 4 ऑपरेशन झाले." म्हटलं, "अरे वाह!" हं. लहानपणी माझे टॉन्सिल्स वाढले, टॉन्सिल्स काढले. हं, 2-3 वर्षांनी पोट दुखायला लागलं म्हणून अपेंडिक्स वाढले म्हणे, अपेंडिक्स काढून टाकलं. हं. एक 4-5 वर्षापूर्वी पिशवीचा त्रास चालू झाला, पिशवी काढून टाकली. मागच्या वर्षी थायरॉइड वाढलं होतं, ते काढून टाकलं. म्हटलं आता काय होतं? "नाही, थोडं हृदयात दुखतं." काढून टाका. काढून टाका. नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनी या नव्याने सुरू होणाऱ्या आरोग्याविषयीच्या सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक जो आहे म्हणजे चर्चेचा विषय तर हा आहे की होमिओपॅथी आणि सर्जरी. होमिओपॅथीमध्ये सर्जरी नसतात. एक म्हणजे की एक मेडिसिनल ट्रीटमेंट असते पण सर्जरी नसतात. तर असं का? किंवा त्याचं कारण काय असू शकतंय? हा टॉपिक खूप मोठा आहे. आपण जवळ-जवळ म्हटलं तर आजचा एपिसोड त्याच्यात होऊ शकेल इतकं या गोष्टींवरती आहे. काय झालंय, की सध्याच्या जगात अनेक गोष्टीसाठीचा उपचार फक्त सर्जरी असंच केला जातो. हं, परंतु खरं जर नीट पाहिलं, तर शस्त्रक्रियांचे 2 प्रकार असतात किंवा शस्त्रक्रिया कोणासाठी लागतात. सर्जिकल केसेस, ट्रू सर्जिकल डिसीजेस ज्याला खरंच सर्जिकल ट्रीटमेंट असणारे एक प्रकार हं, आणि दुसरा प्रकार, की ज्याला फॉल्स सर्जिकल डिसीजेस ज्यांना सर्जरीची खरंच सो कॉल्ड गरजच नसते. हं, ते मेडिसिनल ट्रीटमेंटनेच बरे होऊ शकतात. असे 2 प्रकारात ते विभागले जातात. हं. पहिला प्रकार जो असतो, की ट्रू सर्जिकल डिसीजेस म्हणजे काय? तर जे व्यक्ती जन्मजात काही व्यंग घेऊन येतात. म्हणजे पाठीच्या मणक्याला जन्मजात आलेली गाठ, बरं. ज्याला मायलोमेनिंगोसिल असं म्हटलं जातं किंवा एखाद्याला 6 बोटं असतात. बरोबर. हे जन्मजात असलेलं व्यंग आहे. काही जणांना दुभंगलेली त्वचा असते, टाळू असते. जन्मजात व्यंग आहे. हे व्यंग होमिओपॅथीच्या क्षेत्रात येतच नाही, कारण हे शस्त्रक्रियेशिवाय बरे होणारे आजार नाहीयेत. त्याला शस्त्रक्रियाच लागते. काही जणांना हृदयामध्ये झडपांचा आजार असतो जन्मजात. काही जणांमध्ये त्याच्या 4 प्रकारचे आजार असतात हृदयात जन्माला येताना, ज्याला फॅलॉट्स टेट्रॉलॉजी. टेट्रॉल आणि टेट्रा म्हणजे 4 प्रकारचे आजार एकाच वेळेला हृदयात जन्माला हं, असताना असणे. मग हे जन्मजात असलेले जे काही दोष असतात, ह्या दोषांना शस्त्रक्रिया हेच उपचार असतो. कारण ते ट्रू सर्जिकल डिसीजेस झाले. हं, किंवा जसं आपण मागच्या काही एपिसोड पूर्वी आपण शिकलो होतो, की बाहेरून घडलेल्या गोष्टींमुळे म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये पाय तुटलाय हं. आणि तो पाय तुटलेला पाय पुन्हा जोडायचा आहे. तर तिथं सर्जरीच लागणार आहे. ते ट्रू सर्जिकल डिसीजेसमध्ये तो मोडतो. मग हे जे काही आजार आहेत यांना आपण ट्रू सर्जिकल डिसऑर्डर्स असं म्हणू शकतो. कधी-कधी एखादा ट्यूमर तयार झाला, कॅन्सर तयार झालाय आणि ती गाठ नेमकी घशामध्ये आणि त्याने श्वासनलिका दाबली जाते. हं. ती श्वासनलिका दाबली गेली, अन्ननलिका दाबली गेली आणि त्यामुळे त्याला गिळता येत नाही आणि श्वासही घेता येत नाहीये. मग अशा कंडिशन्समध्ये जरी तो आजार आतनं निर्माण झालेला असेल आणि त्याला होमिओपॅथीने बरा होऊ शकणारा जरी असेल, परंतु त्या
विशिष्ट परिस्थितीची गरज हम्म. सर्जरी आवश्यक असते, शस्त्रक्रिया आवश्यक असते, कारण ती गाठ काढली तर त्याचा मार्ग मोकळा होणार आहे, मग त्याचा आहार जाणार आहे, मग त्याचा श्वास जाणार आहे, मग त्यावेळेला शस्त्रक्रियेची गरज ह्या त्या परिस्थितीनुसार ठरवावी लागते. परंतु ते करताना सुद्धा त्याचं मूळ कारण जे आहे ज्याच्यामुळे ही ट्यूमर किंवा गाठ निर्माण झाली होती ते तुम्ही जर दुरुस्त केले तर ती ती पुन्हा निर्माण होत नाही, मग ती परमनंट क्युअर होऊ शकते. परंतु तुम्ही नुसतीच गाठ काढून टाकली, त्याची कारण मीमांसा केली नाही. तुम्ही काय केलं, निसर्गाने आजार निर्माण केला होता, त्या आजाराचा रिझल्ट गाठ होती. आजार आधी होता, तुम्ही आजार दुरुस्त नाही केला, तुम्ही फक्त गाठ कापून टाकली. मग तुमची तिथं जी गाठ काढली त्याच्याऐवजी ती दुसऱ्या ठिकाणी परत उत्पन्न होते, तिसऱ्या ठिकाणी पुन्हा उत्पन्न होते, कारण तुम्ही मूळ आजारच बरा केलेला नसतो. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा शस्त्रक्रियेचा पर्याय येतो त्यावेळेला दोन्ही गोष्टी साध्य कराव्या लागतात. पेशंटला शस्त्रक्रिया करायलाही सांगावी लागते आणि त्याचबरोबर त्या आजारासाठी आत्मज्ञ घेण्याची होमिओपॅथीची औषधं ही त्याची पूर्ण चिकित्सा करून औषध उपचार केले तर तो पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजे होमिओपॅथीत शस्त्रक्रिया नसतेच असं नाही, शस्त्रक्रिया ही पूर्णपणे वेगळी ब्रांच आहे आणि ती ब्रांच आवश्यकतेनुसार त्या वेळेला उपयोगाला येणारी ब्रांच आहे. आता काही गोष्टी अशा असतात की साधे आहेत की आपल्या गळ्यामध्ये टॉन्सिल्स असतात, खूप वेळेला टॉन्सिल्स काढून टाकायला सांगितलं जातं. टॉन्सिल्स काढणं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पिरियडमध्ये ENT स्पेशालिस्टकडे टॉन्सिल्सची रांग असते की कारण सुट्टीचा पिरियड आहे, काढून टाकायचे म्हणून. टॉन्सिल्स का असतात त्याचा विचार आपण सोडून देतो. माणसाला टॉन्सिल्स का आहेत, ते द्वारपाल आहेत. आत जाणारं इन्फेक्शन इथंच पहिलं अडवलं म्हणून टॉन्सिल सुजले, त्याला इथं अडवलं नसतं तर ते आतमध्ये गेलं असतं. मग ते द्वारपाल आहेत, आपण त्यांनाच काढून टाकतो. टॉन्सिल्स तुमचे वाढलेत कारण ती त्याचं काम आहे, कारण त्यांनी तिथं इन्फेक्शनला अडवलं, त्याच्याबरोबर तिथं फाईट सुरू केली म्हणून ते सुजले. इट इज अ फाईट बिटवीन अँटीजन अँड अँटीबॉडी. जे अँटीजन म्हणजे ते आतमध्ये जाणारा विषाणू जीवाणू काय असेल त्याच्या विरुद्ध टॉन्सिलने दिलेला लढा होता. मग ह्या आजारामध्ये होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारे सर्जरी लागत, अगदी सेप्टिक टॉन्सिलायटिस झाला तरी मग सुद्धा होमिओपॅथीमध्ये त्यासाठी औषधं उपलब्ध आहेत आणि आम्ही सेप्टिक टॉन्सिलायटिस कितीतरी वेळा OPD बेसिसवर पेशंट ट्रीट करतो. पण आपण जर आता म्हणतो की आपण OPD बेसिसवर आपण ट्रीट करतो, टॉन्सिल्स आपल्याला कळतात, गाठी आपल्याला कळतात, बऱ्याच वेळा लोकांचा संभ्रम किंवा गैरसमज असा असतो गाठ झाली म्हणजे चेकिंगला दिली की कॅन्सर निघणारच आहे त्यामध्ये. तर मग तशा केसमध्ये जर आपण 50-50 60-40 असा रेशिओ जरी ठेवला की बाबा गाठ चेकिंगला देणार आणि कॅन्सर होणार, जर हे आपल्याला माहितीच असेल की बाबा गाठ चेकिंगला देणारे कॅन्सर निघणारे त्यामध्ये, तर गाठ काढणं हा एक सर्जरीचा भाग झाला त्यामध्ये. पण ती गाठ जी आहे ती नाहीशी होण्यासाठी होमिओपॅथीमध्ये कुठली काही ट्रीटमेंट असू नाही शकत का? म्हणजे काढणं, सर्जरी करणं हाच एक पर्याय असू शकतो का? तेच तर मी सांगत होतो की कुठलीही गाठ निर्माण होते, ती गाठ ही परिणाम आहे, आजार त्यात पूर्वी आहे. तो मनुष्य कुठल्या तरी गोष्टीमुळे आजारी पडला, मग त्याचे अनेक घटक असतात, आपण जसे मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं, अनेक गोष्टींचा परिपाक त्याला आजारी बनवण्यात, त्याची संवेदनशीलता डिस्टर्ब करण्यात असतो, त्याची व्हायटॅलिटी डिस्टर्ब करण्यात असतो आणि त्या माणसाच्या प्रत्येक ऑर्गनच्या संवेदनशीलतेनुसार त्याला नेमका कुठला आजार होणार आहे हे ते ठरतं. कोणामध्ये टॉन्सिल्स संवेदनशील असतात, कोणामध्ये अपेंडिक्स संवेदनशील असतं, कोणात फुफ्फुस संवेदनशील असतात, कोणामध्ये ओव्हरी संवेदनशील असतात, कोणात मेंदू संवेदनशील असतो. त्या व्यक्तीनुसार आजार ठरला जातो की याला मेंदूत आजार होईल, याचा मग घशात आजार होईल. मग आता आजार तत्पूर्वी आहे, परिणाम मेंदूमध्ये, परिणाम घशामध्ये, परिणाम फुफ्फुसामध्ये. मग तुम्ही मूळ आजार जो डायनॅमिक प्रतलावर झालाय तो जर दुरुस्त केला नाही आणि तुम्ही नुसतीच गाठ काढून टाकली तर मग
एक ठिकाणची गाठ जाते दुसऱ्या ठिकाणी येते, दुसऱ्या ठिकाणची जाते तिसऱ्या ठिकाणी येते. होमिओपॅथीमध्ये हेच कारण शोधलं जातं आणि त्यानुसार औषध शोधलं जातं. ते औषध शोधलेलं औषध जर त्या पेशंटला दिलं तर पूर्णपणे ह्या गाठी होमिओपॅथीने निघून जाऊ शकतात. असे अनेक उदाहरणं माझ्याकडे विथ प्रूफ्स आहेत. म्हणजे त्यांचे MRI आहेत माझ्याकडे. आता माझ्याकडे सटाण्याहून एक पेशंट आणले होते. त्या बाईंना रक्त न गोठण्याचा आजार होता. म्हणजे त्यांच्या प्लेटलेट्स 10,000 5,000 एवढ्याच असायच्या. इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा नावाचा आजार होता त्यांना. आणि त्यांना डाव्या बाजूच्या पॅरोटिड ग्लँडवर ट्यूमर झालं होतं, कॅन्सर होता. त्या ट्यूमरमुळे इतकं खूप पेन होतं आणि त्यांचा डावा डोळा पूर्ण बंद होऊन गेला. असा एकच डोळा उघडत होता, डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. आणि जवळजवळ 4/8 बाय 4.5 अशा मोठ्या साईजचं सेंटीमीटरचं ट्यूमर तिथं होतं. आणि कोणीच ऑपरेशन करायला तयार नव्हतं, कारण प्लेटलेट्स खूप कमी होत्या, रक्त गोठणार नाही धोका होता आणि वय वर्ष 70 होतं. कोणी रिस्क घ्यायला तयार नव्हतं. नाशिकमध्ये सिटी स्कॅन सेंटर आहे, तिथनं ते MRI घेऊन सगळे रिपोर्ट घेऊन माझ्याकडे ट्रीटमेंटला आले. आम्ही आमच्या पद्धतीनुसार पूर्णपणे ट्रीटमेंट चालू केली. आता त्या केसमध्ये काय वैशिष्ट्य मिळालं, म्हणजे पेशंट माझ्यासमोर बसलेल्या खूप प्रचंड वेदना आहेत. म्हणजे त्यांचा सतत हात असा त्याच्यावर जात होता. परंतु प्रश्न विचारल्यानंतर मात्र हसून उत्तर देत. म्हणजे आमच्या दृष्टीने याला खूप महत्व आहे, की अरे पेशंट एवढ्या वेदनेत असताना पण प्रत्येक उत्तराला ते हसतायत. 2च औषध आहेत होमिओपॅथीच्या रेपर्टरीमध्ये, याला 2च औषध आहेत. ते तुम्हाला कळलं पाहिजे. अरे हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे या पेशंटमधलं. मी त्यांचं औषध शोधलं होतं. आम्ही मेडिसिन चालू केलं. मेडिसिन चालू केल्यानंतर 1.5 महिन्यांनी पहिल्या फॉलोअपला ते आले. त्यांचा डावा डोळा पूर्ण उघडलेला होता. वेदना बऱ्याच अंशी चांगल्या होत्या आणि दर महिन्याला ते बरोबर ट्रीटमेंटला यायचे. हळूहळू सगळं कमी होत गेलं, दुखणं कमी होत गेलं. मग एक दिवशी त्यांनी काय केलं, येता येता स्कॅन सेंटरला गेले आणि तिथून रिपोर्ट करूनच डायरेक्ट आले नाशिकमध्ये. नाशिकला आले, स्कॅन केला, त्याच ठिकाणी आले आणि त्या स्कॅनवर सरळ लिहिलेलं होतं, ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस MRI डेटेड सो अँड सो, देअर इज नो ऑब्वियस मास लिजन इन दिस स्कॅन. इट वॉज कम्प्लिटली डिझॉल्व्ड. पूर्णपणे त्यांचं ट्यूमर होमिओपॅथीने निघून गेलेलं होतं. मग असं घडतं होमिओपॅथीत, कारण तुम्ही मूळ कारणच दुरुस्त केलं आणि ते दुरुस्त केल्या कारणाने त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडल्या. आणि हे प्रूफ्स मी माझ्या केसेसमध्ये माझ्याकडे रेकॉर्ड ठेवलेले आहे. मी हे मांडतो. तुमचा माइंडसेट किती मॅटर करतो कुठल्याही आजारासाठी. म्हणजे ऑफकोर्स डॉक्टर करणार म्हटल्यावर प्रत्येक डॉक्टरला वाटतच असतं की आपल्या पेशंटने बरं व्हायला पाहिजे त्यात. पण पेशंटचा माइंडसेट कुठल्याही आजारासाठी म्हणजे आजार वाढण्यासाठी तर कारणीभूत असू शकतो, पण आजार बरा होण्यासाठी पण त्याचा माइंडसेट किती खूप महत्त्वाचा असतो, अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही म्हणजे औषध देणं हा एक पार्ट झाला. मी जर एखाद्याला होमिओपॅथी औषध देतो, त्यातला एक पार्ट औषध आहे आणि उरलेले जे 9 पार्ट आहेत, 10 पार्ट जर घेतले तर उरलेले 9 पार्ट अनेक गोष्टी त्याच्यात लपलेल्या असतात. त्याच्यामध्ये संवाद आहे, इंट्रोगेशन आहे. मी पेशंटला समजून सांगतो की तुम्हाला हा आजार आहे, हा आजार नेमका का झाला, याचं कारण काय घडलं, हे कशा पद्धतीने झालं आणि आपल्याला यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे. नुसतं मेडिसिन घेऊन तुम्ही निघून गेले तर बरं होईलच अशी गॅरंटी नाही. परंतु हे सगळं जर केलं आणि नीट जर समजून सांगितलं तर पेशंटचा माइंडसेट पूर्ण बदलतो आणि तो इतका बदलतो की त्याचं उत्कृष्ट उदाहरण, माझा मोबाईल 1 मिनिट हवा आहे. आजचंच म्हणजे आत्ता ह्या क्षणी आपण मध्ये थोड्या वेळापूर्वीचा मेसेज आहे माझ्या पेशंटचा. 3 आठवड्यांपूर्वी त्यांची मी केस सुरुवात केली आहे. कॅन्सरची केस होती. मुंबईहून पेशंट आले होते त्या बाई. पहिल्यांदा त्यांना 20 वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता आणि 20 वर्षापूर्वी त्यांचं ब्रेस्ट काढून टाकलं होतं आणि 20 वर्षामध्ये काहीच नव्हतं आणि आत्ता त्यांना परत पोट दुखायला लागलं, ब्लिडिंग व्हायला लागलं, म्हणून ते गेले डॉक्टरकडे आणि त्यांना सांगितलं पिशवीला कॅन्सर आहे. मग पिशवी काढून टाकली, ओव्हरीज काढून टाकल्या, ऑपरेशन केलं. त्याही वेळी त्यांनी केमो घेतली नव्हती.
आणि आत्ता त्यांना माझं नाव कळालं म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांनी मला फोन केला, "डॉक्टर माझं 26 तारखेला, मागच्या महिन्यात 26 तारखेला ऑपरेशन झालंय. मला केमो घ्यायचे नाहीत आणि मला तुमचं नाव कळालं, तर मला होमिओपॅथी ट्रीटमेंटसाठी तुमच्याकडं यायचं आहे." आणि त्या लगेच अपॉइंटमेंट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आले. आज 3 आठवडे पूर्ण झाले त्यांच्या ट्रीटमेंटला. तर हा त्यांचा मेसेज आहे. डॉक्टर तुमच्या औषधाने मला खूप बरे वाटते. मुख्य म्हणजे मी कॅन्सर झालाय हेच विसरते आहे. कारण औषधाने चांगला बदल होऊ लागलाय. माझं पोट साफ व्हायला लागलंय, त्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. उत्तम डाएटमुळे माझी तब्येत थोडी-थोडी कमी होते. जोडीला चालणं व तुम्ही सांगितलेले व्यायामाचे सर्व प्रकार चालू आहे. त्यामुळे तुमच्या औषधामुळे मी एकदम निश्चित बरी होणार याची मला खात्री पटली. त्यात तुम्ही तुमचे दोन्ही किट मला दिले. त्यामुळे मला दुसरीकडे कुठे जायची आता गरजच वाटत नाही. आज एवढ्या मोठ्या आजारातून तुम्ही मला नक्कीच बाहेर काढणार याची मला खात्री आहे. देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो आमच्यासारख्यांना बरं करण्यासाठी. हा आजचा आणि हे होमिओपॅथीमध्ये घडतं. त्याचा माइंडसेट बदलणं हा फार महत्त्वाचा असतो. पेशंट निराश झालेला असतो आणि त्या निराश झालेल्या व्यक्तीला त्याची निगेटिव्हिटीकडनं त्याची वाटचाल पॉझिटिव्हिटीकडे करणं हे फक्त मेडिसिननेच करायचं नसतं. त्याच्यात तुमचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. खूप पेशंटला त्याचा आजारच समजलेला नसतो. तो पेशंटला आजार समजून सांगणं, त्याच्याबरोबर बोलणं आणि तू कसा बरा होणार आहे आणि कशा पद्धतीने बरा होणार आहे याची कल्पना जर तुम्ही नीट दिली तर तो पेशंट खूप छान रिकव्हरीला लागतो. आणि त्याला एकदा ते कळालं तर खात्री येते की आता मी रिकव्हरीला लागणार. आणि माइंडसेट बदलणं हेच होमिओपॅथचं खरं कसब असतं. की त्याला काही नाही, तुम्हाला दिशा द्यायची, त्याची दिशा चुकलेली आहे, तो रुळावरनं खाली घसरलेला आहे, त्याला परत रुळावर आणायचं आहे. म्हणजे त्याची हार्मोनी जी होती ती डिस्टर्ब झालेल्या हार्मोनीला पुन्हा हार्मोनीमध्ये आणायचं काम होमिओपॅथिक औषध करत असतं. आणि म्हणून मग शस्त्रक्रिया ही एवढंच उत्तर नाहीये. शस्त्रक्रिया करून तुम्ही साध्य काय करता? आता मी एक पेशंट माझ्याकडे, खूप मोठ्या घरच्या पेशंट माझ्याकडे आल्या त्यांनी काय सांगावं, डॉक्टर माझे 4 ऑपरेशन झाले. म्हटलं अरे वा. लहानपणी माझे टॉन्सिल्स वाढले, टॉन्सिल्स काढले. 2-3 वर्षांनी पोट दुखायला लागलं म्हणून अपेंडिक्स वाढले म्हणे, अपेंडिक्स काढून टाकलं. एक 4-5 वर्षापूर्वी पिशवीचा त्रास चालू झाला, पिशवी काढून टाकली. मागच्या वर्षी थायरॉइड वाढलं होतं, ते काढून टाकलं. म्हटलं आता काय होतं? थोडं हृदयात दुखतं, काढून टाका. काही दिवसांनी ती पोकळ बॉडी राहील, काही राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हटलं हे त्याचं उत्तर नाहीये. तुमचा आजार, तुम्ही फक्त दिशा बदलत गेले. एक अवयव काढून टाकला, तो दुसरीकडे शिफ्ट झाला, दुसऱ्या अवयवावरून तिसऱ्या अवयवाकडे शिफ्ट झाला, ऍक्सिस बदललाय तुम्ही, आजार मूळ बराच केला नाही. जर मूळ आजार जर बरा केला असता तर एवढे अवयव तुमचे शाबूत राहिले असते. आणि हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे शस्त्रक्रिया खरंच गरजेची असेल तिथं नक्की शस्त्रक्रिया करायची. परंतु जिथं शस्त्रक्रियेची गरज नाही, अनेक आजार आहेत, अपेंडिक्स होमिओपॅथिक औषधांनी पूर्णपणे ट्रीटमेंट करता येते. फायब्रॉइडच्या गाठी असतात स्त्रियांना, पिशवीवरती आलेले फायब्रॉइड होमिओपॅथीने पूर्ण बरं होतं. ब्रेस्टमध्ये आलेल्या गाठी असतात, फायब्रॉइडेनोमा म्हणतात त्याला, ते पूर्ण होमिओपॅथिक ट्रीटमेंटने पूर्ण बरे होऊ शकतात. ज्याला कारण नसताना खूप सर्जरी केल्याच जातात पूर्णपणे, अशा अनेक आजार शस्त्रक्रियांशिवाय तुम्ही पूर्णपणे बरे करू शकतात. म्हणजे ह्या गोष्टींकडे होमिओपॅथी वेगळ्या दृष्टिकोनातनं बघते, त्याचं मूळ कारण शोधून काढते आणि ते कारण शोधलं की ह्या गाठी आपोआप विरघळायला सुरुवात होते. त्यातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सध्याच्या काळात स्त्रियांमध्ये, म्हणजे मुलींमध्ये, यंग मुलींमध्ये वाढलेला आजार म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, PCOD ज्याला, किंवा PCOS सिंड्रोम म्हटलं जातं. हे सगळ्यात जास्त कॉमन वाढलेलं आहे. मग याच्याकरता बऱ्याच वेळेला लग्नानंतर प्रेग्नन्सी राहत नाही, 6-6 महिने पिरियड्स येत नाही. त्याचं कारण काय असतं? त्याच्या अनेक कारण आहेत. म्हणजे कारणांमध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. एक मॉडर्न एज, राहणीमान बदलत गेलं, आहार बदलत गेला. सध्याच्या पिढीचा आहार म्हणजे काय? जंक फूड आहे.
पिझ्झा, बर्गर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर आहे. मिल्क प्रॉडक्ट्स खूप आहेत. पनीर सगळ्यात जास्त वापरलं जातं. दूध खूप वापरलं जातं. हे दूध जे वापरतात, हे दुधामध्ये दूध वाढण्यासाठी गाई म्हशींना इंजेक्शन दिले जातात हार्मोन्स. पण आपल्याला डाएटमध्ये तर दूध, पनीर म्हणजे जे नॉनव्हेज नसतील तर ते प्रोटीनसाठी सांगतो मी. मग ते दूध जास्त यावं म्हणून हार्मोन जे दिलेले असतात ते दुधात उतरतात. आणि दुधात ते हार्मोन्स उतरले की तेच दूध जर तुम्ही घेतलं, ते स्त्री हार्मोन्स त्याच्यात असतात. ऑक्सिटोसिन जास्त प्रमाणात वापरलेलं असतं. हे हार्मोन्स स्त्रियांमध्ये जेव्हा आतमध्ये जातात, त्यांची हार्मोनी बिघडते. त्यांच्या शरीरात असलेले हार्मोन्स बिघडले जातात आणि ते जेव्हा बिघडले जातात, तर शरीराचा जो ॲक्सिस असतो, म्हणजे मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथी असते मेंदूच्या तळाशी. तिच्यात हार्मोन्स स्त्रवत असतात. त्याच्यापासून निर्माण झालेले हार्मोन्स थायरॉइडवर वर्क करतात. थायरॉइडपासून निर्माण झालेले हार्मोन जे असतात ते गोनॅड्स म्हणजे फिमेल्समध्ये ओव्हरीजमध्ये जे हार्मोन्स असतात त्याच्यावर काम करतात आणि मग त्या सगळ्या चक्रांमधनं स्त्रीचा मासिक पिरियड असतो आणि त्या हार्मोन्सच्या लेवल इतक्या परफेक्ट ॲडजस्ट केलेले असतात की 28 ते 30 दिवसांनी ती सायकल पुन्हा पुन्हा रिपीट होते. ती डिस्टर्ब होते कारण तुम्ही ऑक्सिटोसिन खूप प्रमाणात घेता. मग बेंदूला हे कळत नाही, ऑक्सिटोसिन वाढलं तर त्या पद्धतीने रिॲक्शन देतो. मग पुढच्या सगळ्याच प्रोसेसेस बिघडतात आणि मग ह्या आजारांची उत्पत्ती होते. मग ह्या आजार उत्पत्ती झाली, नुसतं एवढं एकच कारण नाही, याच्यामागे अनेक कारण आहेत. म्हणजे त्यातला एक फॅक्टर डाएट सांगितला किंवा दूध सांगितला. तसंच जीवन पद्धती पण बदलत चालली आहे. व्यायाम प्रकार बंदच होत चालला. दिवसेंदिवस व्यायामाचा अंतर्भावच राहिला नाहीये. प्रत्येकजण सिडेंटरी वर्ककडे मागा लागलाय. दिवसभर बैठक करायची, कॉम्प्युटर पुढे बसायचं, मोबाईलमध्ये अडकलेले असतात आणि नॉनस्टॉप. व्यायामाचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण असतं याच्यामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक होऊन आजारांची उत्पत्ती असते आणि त्याच्यात स्त्रियांमध्ये, यंग गर्ल्समध्ये ह्याचं कारण खूप जास्त वाढलं आहे म्हणून पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजची निर्मिती होते. आणि मग ते झालं की पिरियड्स 6-6 महिने येत नाहीत. मग लग्न होतं, लग्न होऊनही पिरियड्स येत नाहीत, मग प्रेग्नन्सी राहत नाही, मग ते सिस्ट फोडायला ऑपरेशन्स केले जातात. हे सगळं जर कळत असेल तर तुम्ही त्यांना ती हार्मोनी कशी आणायची हे शिकवलं पाहिजे. आहार कसा घेतला पाहिजे हे शिकवलं पाहिजे. व्यायामाचं महत्त्व कसं आहे हे सांगितलं पाहिजे. पण हे तुम्ही सांगणार असाल, पण ते सांगताना तुमचा त्याच्यावर प्रभाव पाहिजे की तुम्ही स्वतः ते करता का, तरच ते तुम्ही सांगायला लोकांना सांगू शकता. म्हणजे तुम्ही लोकांना सांगायचं तुम्ही खूप व्यायाम करा आणि स्वतः व्यायाम करत नसेल कोणी तुम्हाला फॉलो करणार नाही. तुम्ही जेव्हा लोकांना सांगता की हा व्यायाम करा, तुम्ही स्वतः ते करणं गरजेचं आहे. आहार तुम्ही शिकवता त्यावेळेला तुम्ही तो आहार पाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मग मी त्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर सोबत येतात. मग बऱ्याच स्त्रियांची आता एक पीसीओडीची केस सांगतो म्हणजे आपण थांबवू. एक मुलगी होती, मेडिकल कॉलेजचीच होती. माझ्याकडे ट्रीटमेंटला आली आणि नेमकं त्या दिवशी मला सेमिनारला मुंबईला जायचं होतं. मी काही अपॉइंटमेंट दिली नव्हती. मला 11 वाजता निघायचं होतं आणि ती 9 वाजता आली आणि मुद्दामून मी 11ला निघायचं म्हणून मी त्या दिवशी काही अपॉइंटमेंट ठेवली नव्हती. तर मी तिला ती म्हणे, "सर माझी केस घ्यायची आहे, असं-असं मला प्रॉब्लेम आहे. 6 महिने झाले पिरियड आलेला नाही माझा आणि मला तुम्हाला ट्रीटमेंट तुमची घ्यायची." मी तिला म्हटलं, "वेळ माझ्याकडे कमी आहे. आपण एक काम करू, मी तुझी केस लिहून घेतो आज. फक्त औषधांसाठी मी परवा येईल. त्या दिवशी तू औषधाला माझ्याकडे ये आणि मग मी तुला औषध देईल 4 दिवसांनी." 4 दिवस सेमिनार होतं मुंबईमध्ये. म्हणून ती म्हणे, "हरकत नाही." मी तिची केस पूर्ण उलगडत गेलो आणि ती बोलत गेली. तिच्यामध्ये अशी गोष्ट घडली होती की आई वडिलांचा प्रचंड दाब तिच्यावर होता आणि ती त्यांच्या पुढे एकही शब्द उच्चारू शकत. खूप मोठ्या प्रमाणावर दबाव होता, दडपण होतं आणि ते तिला शेअरही करता येत नव्हतं कुठंच. म्हणजे मनाची चडफड खूप गोष्टींची होत होती आणि प्रत्येक वेळेला ते दाबून टाकायचं आणि ते तसंच मनात साचून ठेवायचं. ती जेव्हा 2 तास जवळ-जवळ तिची केस चालली होती, त्या केसमध्ये खूप रडली, मनसोक्त रडली अगदी. आणि तिने मला एवढंच सांगितलं, "सर, आयुष्यात पहिल्यांदा कोणापुढे तरी माझं मन उलगडलं मी, की जे वाटतं ते मी
संपूर्णपणे सांगितलं कोणापुढे तरी मी रडली. इतके दिवस मी आत बाथरूममध्ये जाऊन रडायची किंवा मग ते तसंच आतमध्ये दाबून ठेवायचे, आतल्या आत रडायची. ती जेव्हा हे सगळं झालं, तर तिला मी सांगितलं, "मी बुधवारी येईल, बुधवारी ये तू औषधासाठी." आणि ती गेली. बुधवारी ती आली. तिने एकच वाक्य विचारलं, डॉक्टर औषध घ्यायची गरज आहे का?" म्हटलं, "का?" म्हणे, "त्या दिवशी तुम्ही केस इतकी सुंदर घेतली, त्या दिवशीच माझे पिरियड्स आले." म्हणजे आजाराची सुरुवात ही दडपलेल्या गोष्टी, आत बनलेल्या गाठी होत्या. त्या गाठींमुळं त्याचा हार्मोनीवर डिस्टर्बन्स झाला होता. आणि ती ज्या क्षणी उलगडली गेली, मनसोक्त रडली, ती मोकळी झाली, ती पुन्हा हार्मोनीमध्ये आली. नॅचरल पिरियड तिचं आपोआप आला होता. मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार होमिओपॅथीमध्ये येतो. त्यामुळे कुठं सर्जरी करायची हे कळणं पण गरजेचं असतं आणि कुठे सर्जरीची गरज नाही हे कळणं पण गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार सर्जरीचा वापर आपल्याला करायचा असतो. जिथं गरज आहे तिथं मी स्पष्ट शब्दात सांगतो, तुम्ही ऑपरेशन करून घ्या, परंतु त्याच्या जोडीला होमिओपॅथी औषध त्यावेळेला घेणं खूप क्रमप्राप्त आहे. आपण जे म्हणतोय की होमिओपॅथीला माणसाचा विचार, आचार ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्या फूड हॅबिट्स, तुमचं लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कारणीभूत असतात किंवा रादर कारणीभूत त्याच गोष्टी असतात त्या ह्याच्यामध्ये. तुमचे विचार जे आहेत तर यांचा प्रभाव जो म्हणतो म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही काय विचार करतायत आणि त्या गोष्टी तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट करतायत त्या ठिकाणी, तर अशा पण काही गोष्टी असतात का यामध्ये की सबकॉन्शियस माइंडमध्ये जे चाललेलं असतं तर त्याचेच इफेक्ट बॉडीवर होत असतात आणि ते ट्रीटमेंटमध्ये येतं की नाही येत त्यात? कारण शेवटी नाही म्हटलं तरी हा सायकोलॉजिकल पार्ट येऊन जातो की तुम्ही काय विचार करतायत बरोबर. त्यामध्ये. कारण जिथे आपण बघतोय की होमिओपॅथी हे सगळं तुमच्या विचारांवर, फूड हॅबिट्सवर, लाईफस्टाईलवर डिपेंड आहे किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर, त्यांच्या विचारांवर आणि तुमचं एकमेकांच्या बॉन्डिंग आणि कनेक्टिव्हिटीवर डिपेंड आहे बरोबर. त्यात. तर हे कितपत असतं सबकॉन्शियस माइंड आणि होमिओपॅथी? इथे एक खूप सुंदर केस, त्या केसच्या माध्यमातनं सबकॉन्शियस माइंड आजार कसा निर्माण करू शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण ती केस आहे. गेले 3 वर्ष मी हँडल करतोय. ती केस कॅन्सरची आहे. यंग व्यक्ती आहे. वय वर्ष फक्त 25-26 मुलगी. आणि लग्न झालं आणि 5 महिने झाले फक्त. आणि अचानक पोट दुखायला लागलं. डॉक्टरांकडे गेले, रात्री दुखायला लागलं, त्यांनी इंजेक्शन दिलं. त्या दिवशी बरं वाटलं, घरी आले. परत आठवड्याने तसंच झालं की खूप पोट दुखायला लागलं. थांबेनाच, इंजेक्शन दिलं तरी थांबेना. मग त्यांनी ॲडमिट करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत आतमध्ये खूप मोठी गाठ ओव्हरीजवर आलेली दिसली, खूप मोठी गाठ होती. आणि त्याचा परिणाम लिव्हरवरही थोडा दिसत होता, पिशवीलाही ते आजूबाजूला पसरल्यासारखं वाटत होतं. मग त्यांनी MRI करायला सांगितलं. MRI केला. MRIमध्ये निदान झालं की हा ओव्हरीचा कॅन्सर आहे आणि तो पसरलेला आहे. 26 वर्षाची मुलगी फक्त, 25-26 पण पूर्ण नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की याला आपल्याला सर्जरी करावी लागेल. आपण पहिल्यांदा एक छोटीशी FNAC करतोय, बारीक तपासणी, ती आत्ता काढली आहे. त्याचा रिपोर्ट उद्या मिळेल आणि ते निदान पक्कं झालं की पुढच्या आठवड्यात 4 दिवसांनी 5 दिवसांनी आपण सर्जरी करू. आणि ते निदान आलं की मॅलिग्नन्सी कॅन्सर आहे. ही गोष्ट घडली आणि तिचा जो नातेवाईक आहे तो माझा मित्र आहे. त्याचा मला फोन आला की प्रसाद असा आहे आणि ही गोष्ट फक्त तिच्या नवऱ्याला, मला आणि तिच्या सख्ख्या भावाला तिघांनाच माहिती. तिला पण माहीत नाही, आमच्या आईवडिलांना नाही माहिती, कोणाच्याच आईवडिलांना माहीत नाही आणि असं आहे. काय करायचं? मला तुझं ओपिनियन पाहिजे. म्हटलं, एवढं पसरलेला कॅन्सर ह्या वयाला होतो आणि तो जर एवढा वाढलेला असेल, सर्जरी या गोष्टी घडणार आहेत. परंतु तत्पूर्वी हे का झालं हे ट्रीट करणं खूप आवश्यक आहे. ते जर केलं तर आपण तिला वाचवू शकतो. आपल्याला होमिओपॅथी आधी चालू करता येईल का? मग तुम्ही भलेही सर्जरी करा, केमो करा, रेडिएशन करा, काय करायचं ते तुम्ही करू शकता.
ते म्हणे आम्हाला त्यांनी खूप गांभीर्य सांगितलंय त्याचं, की सर्जरी करू म्हणे. पण सर्जरीमध्ये पण किती काढता येईल, किती नाही काढता येईल, लिव्हरमध्ये काही मेटास्टासिस आहे, ते किती काढता येईल हे आम्हाला सांगता नाही येत आणि रिस्क खूप मोठी सांगितली आहे. म्हटलं ते त्यांचा पार्ट त्यांनी सांगितला तो बरोबर आहे. तू कधी घेऊन येऊ शकतो? तर म्हणे मी एक 5 मिनिटात फोन करतो आणि 5 मिनिटात त्यांचा फोन आला, आपण उद्या आम्ही येऊ शकतो. दुसऱ्याच दिवशी ते तिला घेऊन आले. हं. तिला सांगितलं पोटात खूप सूज आहे म्हणून आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला संगमनेरला चाललो. मी तिची केस घेत होतो हं. आणि जवळ छोटीशी मुलगी उंचीला कमी होते तिची केस घेतली, लिहून घेतली, मी सगळी माहिती घेतली. कसं असतं, तिचं मन, ती इंजिनियर आहे आणि ती करियर ओरिएंटेड. लहानपणापासून एकच ध्येय, मला इंजिनियर व्हायचं आणि या क्षेत्रात खूप प्रचंड मोठं बनायचं, हं. टॉप मोस्ट. तिच्यावर प्रभाव करियर ओरिएंटेड स्त्रियांचा होता, की मला असं बनायचंय मला. तिने मला सांगितलं, मला डॉक्टर खरं सांगू का, लग्न सुद्धा मी केलं नसतं. समाजाची पद्धत म्हणून मी केलं आणि मला लकीली मला नवरा तसा मिळाला. आम्ही तर असं ठरवलंय डॉक्टर, की आम्हाला मूलच नकोय. जे लग्न झालं ना, आम्ही ठरवलंय आम्हाला मूल नकोय, काही गरज नाही. मूल वाढवायचं 4-5 वर्ष करिअरचे वाया घालवायचे, त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यापेक्षा कोणाचंही अडॉप्ट करता येतं. मूल आपलंच पाहिजे अशी काही गरज नाही. त्याच्यापेक्षा अडॉप्ट करता येतं आणि वाढवता येतं. त्यामुळे मी माझ्या करिअरवर फोकस केलाय आणि मला असंच बनायचंय. त्यामुळे माझं मन म्हणतं मला नकोच या पण मला तर कधी-कधी असं वाटतं, की मेन्सेस काय येतात? 4-4 दिवस वाया जातात आयुष्यातले. ही तिने बोलली. हं. बघा, सबकॉन्शियस माइंड तिचं म्हणत होतं, मला मूल नको. मूल नको, मला मेन्सेस नको. आजार कुठे निर्माण झाला? ओव्हरीजवर निर्माण झाला. ओव्हरीचा कॅन्सर झाला. युटरसमध्ये पसरला. ओव्हरीज काढून टाकाव्या लागल्या. युटरस काढून टाकावं लागलं. लिव्हरमध्ये काही पसरले होता. लिव्हरचा काही पार्ट काढून टाकावा लागला. जवळ-जवळ 4.5-5 तास सर्जरी चाललेली होती तिची. एवढी मोठी सर्जरी त्याची झाली. परंतु सबकॉन्शियस माइंड आजार कसा निर्माण करतं, याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं. मी तिला एवढंच सांगितलं, तुला मी बरी करणार. तिला तोपर्यंत डायग्नोसिस माहीत नव्हतं. हं. तू बरी होणार. मग हळू-हळू तिला तिच्या नातेवाईकांनी हळू-हळू सांगितलं, की असं-असं आहे, पिशवी ते ऑपरेशन झाल्यावर सांगितलं, की तुझी पिशवी हे काढावं लागलं वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी. नंतर ती अडॅप्ट पण झाली त्या गोष्टीला. मग जेव्हा तिला माहीत झालं, तेव्हा मी तिला कॅन्सर समजून सांगितलं, की कॅन्सर म्हणजे नेमकं काय आणि काय असतो आणि तुला बरं व्हायला काय करावं लागेल. आणि आज हं. वैशिष्ट्य म्हणजे आज 3 वर्ष झाले. 1.5 वर्षानंतर तिने पुन्हा जॉब शोधला. पहिलं नेमकं हे कोविडच्या काळात घडलं, त्यामुळे तिला वर्क फ्रॉम होम मिळालं. त्यामुळे ती वर्क फ्रॉम होम करत होती. आता ती परत रेग्युलर जॉबला जाते आणि परत पूर्ववत नॉर्मल झालेली. तिच्या केमो, रेडिएशन तेव्हाच थांबलं. त्याच्यानंतर परत नाही आणि प्रत्येक वेळेला पेट स्कॅन पुन्हा रिपीट केला. त्या पेट स्कॅनला पुन्हा ग्रोथ झाली नाही. तर माणसाच्या सबकॉन्शियस मनाचा परिणाम त्याच्या शरीरावर किती होतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण. नक्कीच खूप छान उदाहरणं पण सांगितले, ट्रीटमेंट पण सांगितलेली आहे. त्यातनं आपण बरे कसे होऊ शकतोय हेही सांगितलेलं आहे त्यामध्ये. सर खूप खूप धन्यवाद की आजच्या एपिसोडमध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही शस्त्रक्रिया आणि होमिओपॅथी यावर माहिती दिलेली आहे. असेच छान छान विषय घेऊन आपण पुढच्या एपिसोडमध्ये पण नक्कीच भेटूया. थँक यू सो मच. धन्यवाद. थँक थँक यू.